दरम्यान ओबीसींसाठी उपसमिती असताना स्वतंत्र मंत्रालयाची काय गरज असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय। तसंच मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करण्याबाबत सरकारनं निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हटलंय। तर जरांगे हा अनपढ माणूस आहे असा पलटवार लक्ष्मण हाकेंनी केलाय। मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं तर मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको। ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही, त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब। मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज, त्याचा मंत्री अतुल सावे। समाजाच्या नावानं मंत्रालय कसं होऊ शकतं? अनपट माणूस आहे, अनपट एक भातुकलीच्या खेळामध्ये लेकरं खेळतात ना त्या पद्धतीनं मागण्या करणारा ही मागणी आहे। मंत्रालय कसं स्थापन होऊ शकतं? वैधानिक मंडळ समजू शकतो, समाज उन्नती मंडळ समजू शकतो, ते ऑलरेडी आहे। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ऑलरेडी आहे ना, मंत्रालय कसं असू शकतं? मग महाराष्ट्रात जाती किती? 400-500, मग प्रत्येक जातीचं मंत्रालय स्थापन करायचं? हे अडपाटाची मागणी आहे ही। काय याला काय मिनिंग आहे का, अर्थ आहे का, आणि कसं करू शकतात बरं? तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत यावर आपण सविस्तर नजर टाकूया। तर बघा, जरांगे पाटलांच्या काय प्रमुख मागण्या आहेत। राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र द्या ही त्यांची पहिली प्रमुख मागणी आहे। तसंच हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यामधली सगळी प्रमाणपत्र घ्या अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे। सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मुंबई या 5ही संस्थानाच्या गॅझेटियरची अंमलबजावणी GR सहित हवी अशी मागणी जरांगे पाटील करतायत। तर मराठा आंदोलकांवर दाखल केलेले जे गुन्हे आहेत ते सुद्धा सरकारनं मागे घ्यावे अशी मागणी पाटील करतायत। ओबीसींच्या सर्व सोयी सुविधा या मराठा समाजाला लागू करा। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या जे व्याज परतावे आहेत ते देण्यात यावेत। तसंच सारथीच्या योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी जरांगे पाटील करतायत। मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची सुद्धा मागणी त्यांनी बोलून दाखवलेली आहे। तसंच CEBC, ESBC आणि SWS मधनं निवड झालेल्यांना नियुक्त्या द्या आणि मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या अशा मागण्या जरांगे पाटील करतात।